तुमच्या केसांच्या ज्या पण समस्या असतील, जर ताईनो तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित पाहिलात, स्किप न करता पाहिलात, तर सगळ्या समस्यांचं समाधान यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। हा एक व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित पाहिलात तर कुठलाही दुसरा व्हिडिओ पाहण्याची अजिबात गरज नाही। तुमचे केस पांढरे होत असतील, म्हणजेच की अकाली पांढरे होत असतील, तुमचे केस खूप जास्त गळत असतील, केस जे आहे ते मधूनच तुटत असतील म्हणा, किंवा अनेक केसांच्या समस्या जसे की केस वाढतच नाहीत, केस खूप पातळ झालेत, केसांची जी ग्रोथ आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे, ज्या पण समस्या आहेत ताईनो या व्हिडिओमध्ये सगळ्या समस्यांचे निराकरण होणार आहे। कारण की या व्हिडिओमध्ये अशा 4 वस्तू म्हणा किंवा अशा 4 रेमेडी मी शेअर करणार आहे, ज्यामुळे या सगळ्या समस्यांचं समाधान तुम्हाला मिळणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर ताईंनो, तुम्हाला जर या पद्धतीचे व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। खूप साध्या सोप्या पद्धतीने मी सगळ्या रेमेडी ज्या आहेत त्या शेअर करत असते, केसांसंदर्भात असो किंवा स्किन संदर्भात असो। तर तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर ताईंनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। सगळ्यात अगोदर आपल्याला काय बनवायचं आहे तर शॅम्पू बनवायचा आहे। बघा, केसांना क्लीन करण्यासाठी, केसांमधली घाण काढण्यासाठी शॅम्पू खूप महत्त्वाचा आहे, पण आपण काय करतो की रेडीमेड शॅम्पू वापरतो। रेडीमेड शॅम्पूमध्ये केमिकल असतं, केमिकल केसांच्या मुळामध्ये जाऊन बसतं, मग आपल्या केसांच्या ज्या समस्या आहेत त्या स्टार्ट होतात। तर बघा, केमिकल नसलेलं शॅम्पू आपण इथं बनवणार आहोत, म्हणजेच की होममेड शॅम्पू बनवणार आहोत। त्यासाठी सुकलेला आवळा घेतलेला आहे 1 मूठभर आणि जवळजवळ 2 ते 3 चमचे आपल्याला काय घ्यायचंय, मेथीदाणा। जो मेथीदाणा आपण मसाला मिरचीमध्ये वगैरे वापरतो तो मेथीदाणा घ्यायचा आहे आपल्याला 2 चमचे किंवा 2.5 चमचे, साधारणतः 2-2.5 चमचे, कमी जास्त झालं तर काही हरकत नाही। आणि त्यानंतर बघा, इथं आपण घेतलेली आहे रिठा आणि शिकेकाई। तर शिकेकाईच्या या पद्धतीच्या शेंगा असतात। आता या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या ऑनलाईन मिळतात, तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन म्हणा किंवा इथं टॅग करेन, तुम्ही तिथं जाऊन घेऊ शकता। शक्यतो मी टॅग करण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे तुम्हाला इझी होईल खरेदी करायला। तर या शिकेकाईच्या शेंगा आहेत, त्यामध्ये छोटे छोटे बी असतात, काही हरकत नाही आपल्याला, बी म्हणजे बियासहित घेतलं तरी हरकत नाही। पण हे ज्या रिठा आहेत बघा, रिठामध्ये खूप जास्त हार्ड बी असतात, ते आपल्याला काढावे लागतात। त्यामुळे आपण काय करणार आहोत तर या रिठांमधलं बी काढणार आहोत। तर इथं रिठा पण तुम्ही बघू शकता, छोट्या वाटीने 1 वाटी रिठा घेतलेली आहे, साधारणतः 2 मूठ आपण शिकेकाई घेतलेली आहे। आता सगळ्यात अगोदर आपण काय करू तर ह्या ज्या रिठा आहेत त्यांना फोडून घेऊ, त्यांचं बी जे आहे ते वेगळं करू। चुकून एखादं सुद्धा बी यामध्ये राहता कामा नये। जर एखादं बी राहिलं तर नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की आपण हे सगळं मिक्सरला फिरवणार आहोत नंतर लास्टला, आणि मग मिक्सरमध्ये हे जे बी आहे ते अडकलं तर मग मिक्सर तुटू शकतो। त्यामुळे या बिया काढायच्या आहे। शिवाय या ज्या रिठा आहेत त्या व्यवस्थित भिजल्या पाहिजे, व्यवस्थित सॉफ्ट झाल्या पाहिजे, म्हणून सुद्धा यांना फोडायचं आहे आपल्याला। तर बघा, या पद्धतीने खलबत्त्यामध्ये आपण फोडून घेऊ आणि बिया ज्या आहेत त्या वेगळ्या करू। तर या गोट्यांसारख्या मोठ्या बिया असतात त्या आपल्याला नको आहेत, फक्त याच्यावरची जी साल आहे तेच आपल्याला हवा आहे। तर इथं तुम्हाला आता परत सांगते मी की प्रमाण जे आहे ते खूप जास्त ॲक्युरेट पाहिजे असंच काही नाहीये। तर थोडं फार कमी जास्त प्रमाण जर झालं तरी काही हरकत नाही, एवढा काही प्रॉब्लेम होत नाही। पण रिठा ज्या आहेत त्या थोड्याशा जास्त वापरायच्या आहेत, कारण की रिठा काय करतं की शॅम्पूचा जो फेस असतो तो बनवण्यासाठी खूप जास्त मदत करते। नुसता रिठाने जरी तुम्ही केस धुतला ना तरी सुद्धा क्लीन होऊ शकतात, पण आपल्याला इथं बाकीच्या पण वस्तू वापरायच्या आहेत, कारण की चांगला शॅम्पू आपल्याला बनवून तयार करायचा आहे। तर रिठा ज्या आहेत त्या फोडून घेतलेल्या आहेत, रिठाच्या ज्या साली आहेत त्या वेगळ्या केल्या आणि बिया वेगळ्या केल्या। बिया आपल्याला घ्यायच्या नाहीत, फक्त साली घ्यायच्या आहेत। तर इथं बघा, रिठा आणि शिकेकाई, आवळा, मेथीदाणा सगळ्या वस्तू एका बाउलमध्ये घातलेल्या आहेत। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 लिटर पाणी घालायचं आहे। अंदाजे पाणी सुद्धा कमी जास्त झालं तर काही हरकत नाही, कारण की नंतर आपल्याला याला शिजवून काढायचं आहे आणि तेव्हा आपण ॲडजस्ट करू शकतो। तर बघा, इथे व्यवस्थित आपण सगळ्या वस्तू ॲड केल्या आणि रात्रभर काय केलं, याला भिजायला ठेवलं। हे भिजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। जर हे व्यवस्थित भिजलं नाही ताईंनो तर होतं काय की व्यवस्थित शॅम्पू बनत नाही आणि शॅम्पूचा जो फेस आहे म्हणा किंवा शॅम्पूचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला मिळत नाही। त्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय, याला व्यवस्थित रात्रभरच भिजवा। 1-2 तासासाठी भिजवला आणि लगेच शॅम्पू बनवला असं शक्यतो करू नका। तर बघा,
आता मी परत लोखंडाची कढई घेतलेली आहे। आता इथं लोखंडाची कढई कधी घ्यायची, तर जर तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्या असेल तर तुम्ही लोखंडाच्या कढईचा नक्की वापर करा ताईंनो। यामुळे तुमचे जे अकाली झालेले पांढरे केस आहेत ते काळे होण्यासाठी मदत नक्की होते। नियमित जर हा शॅम्पू तुम्ही वापरला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डायची वगैरे गरज नाही, तर ऑटोमॅटिक नॅचरली तुमचे केस जे आहेत ते काळे होण्यासाठी मदत होते। मी परत बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी जवळपास आता वर्ष झालेलं आहे माझा जो शॅम्पू आहे तो मी हाच ठेवलेला आहे। याच थोड्याफार फरकाने मी वेगळा बनवते, पण विकतचा शॅम्पू शक्यतो वापरत नाही आणि त्यामुळे आता माझ्या केसांची जवळपास सगळ्या समस्या ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत। तुम्हाला माहिती आहे माझे केस जे आहेत ते किती स्ट्रॉंग झालेले आहेत आणि केस गळती पूर्णपणे बंद झालेली आहे। तर बघा अशा पद्धतीनं आपण शॅम्पू बनवायला सुरुवात केलेली आहे। कढई जी आहे ती आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि सुरुवातीला तुम्ही फास्ट गॅस ठेवला तरी काही हरकत नाही, फास्ट टू मीडियम गॅस ठेवला तरी काही हरकत नाही, पण नंतर मात्र आपल्याला गॅस जो आहे तो स्लो करायचा आहे। याला एकदा शिजू द्यायचं म्हणजे उकळू द्यायचं आणि त्यानंतर गॅस जो आहे तो स्लो करायचा आहे। परत सांगते की पाणी जे आहे, पाणी जर तुम्हाला वाटलं की आणखीन थोडंसं सुरुवातीलाच घालावं तर तुम्ही सुरुवातीला घालू शकता, नंतर आपल्याला कच्च्या पाण्याचा वापर करायचा नाही यामध्ये। जर तुम्हाला करायचं गरजच पडली तर कधी करायचं ते सुद्धा मी पुढे सांगणारच आहे, पण जेव्हा आपण शॅम्पू परफेक्ट बनवतो त्यानंतर मात्र आपल्याला कच्च्या पाण्याचा वापर करायचा नाही। कारण की होतं काय, बऱ्याच ताईंची कमेंट आलेल्या होत्या, पूर्वी सुद्धा मी शॅम्पू शेअर केलेला आहे, तर त्यांनी कोणत्या चुका केल्या होत्या, तर कच्चं पाणी जे आहे म्हणजे न शिजता पाणी, थंड पाणी जे आहे ते आपण माफ करा, मला थंड पाणी म्हणायचं होतं, कच्चं पाणी आलं तर थंड पाणी घातलेलं होतं आणि त्यामुळं ते टिकलं नाही म्हणा किंवा बुरशी आली त्या शॅम्पूला, तर तसं अजिबात करायचं नाही आपल्याला। त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की तुम्ही थंड पाण्याचा परत नंतर वापर करू नका। जर करायचाच झाला नंतर शिजवून तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता किंवा या ज्या वस्तू उरलेल्या असतात त्यामध्ये तुम्ही पाणी घालायचं, व्यवस्थित शिजवून घ्यायचं, पाणी प्रॉपर शिजलं पाहिजे सगळ्या वस्तू आणि त्यानंतर तुम्ही ॲड करू शकता जो परत नंतर शॅम्पू बनलेला आहे तो। पण इथं एवढंच लक्षात ठेवा की सुरुवातीला तुम्हाला थोडंसं पाण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त घ्यायचं आहे। आता बघा इथं जवळपास व्यवस्थित सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या शिजलेल्या आहेत आणि जवळपास पाणी जे आहे ते अर्ध झालेलं आहे। तर तुम्हाला जर वाटत असेल की वस्तू ज्या आहेत त्या खूप जास्त सॉफ्ट झालेल्या आहेत तर तुम्ही गॅस बंद करू शकता आणि याला थंड व्हायला ठेवू शकता। तर बघा फेस आता आणखीन काहीही केलेलं नाही, फक्त आपण शिजवून घेतलेलं आहे आणि फेस बघा बऱ्याच ताईंची कमेंट काय असते की फेस होत नाही, तर रिठाचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला थोडंसं जास्त ठेवायचंय, त्यामुळे फेस जो आहे तो व्यवस्थित होतो। तर बघा आता हे थंड झालेलं आहे आणि हे घट्ट सुद्धा झालेलं आहे, एवढं आपण शिजवून घेतलेलं आहे। तर बघा आता काय करायचंय, थंड झाल्यानंतर काय करायचं, तर याला आपण थोडंसं हलकंसं हाताने चोळून घेऊ किंवा हाताने मॅश करू किंवा हलकंसं मिक्सरला सुद्धा फिरवू शकता, पण शक्यतो प्रयत्न करा की तुम्ही हाताने याला म्हणजेच की थोडंसं मॅश करून घ्या। तर या पद्धतीनं जेव्हा आपण या पद्धतीनं शॅम्पू बनवतो तेव्हा तो शॅम्पू जो बनतो ना तो खूप जास्त दिवस टिकतो आणि जेव्हा आपण डायरेक्ट या वस्तू मिक्सरला फिरवतो आणि परत मग ते गाळून घेतो वगैरे त्या शॅम्पूचा रिझल्ट जो आहे तो चांगलाच असतो, असं काही नाही की वेगळं काही आहे, पण तो शॅम्पू टिकायला थोडासा कमी टिकतो। त्यामुळे सांगते की या पद्धतीने जेव्हा तुम्ही करचाल तुम्हाला रिझल्ट जो आहे तो तर मिळणारच आहे, शिवाय शॅम्पू टिकणारा आहे बरेच दिवस। 6 महिने तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवला तर 6 महिने शॅम्पू जो आहे तो टिकतो। जर तुम्ही बाहेर ठेवणार असाल तर 1 महिनाभर का होईना हा शॅम्पू व्यवस्थित राहतो, जर या पद्धतीने तुम्ही बनवला तर। थंड पाण्याचा वापर मध्ये मध्ये करायचा नाही अजिबात, परत सांगते। तर बघा आता या पद्धतीने हाताने मी मिक्स करून घेतलेलं आहे सगळं। आता तुम्हाला जर हात काळा होतोय असं वाटत असेल तर तुम्ही ग्लोव्ज घाला, माझ्याकडे ग्लोव्ज नाही आहेत आणि मला काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे की हात काळे झाले तर काही प्रॉब्लेम वगैरे, म्हणजे जे आपण वर्किंग वुमन्स असतात त्यांच्यासाठी थोडंसं हात वगैरे काळे झाले की काहीतरी वेगळं वाटतं, ते चांगलं वाटत नाही, तुम्ही ग्लोव्ज वापरूनच हा शॅम्पू बनवता येईल। तर बघा व्यवस्थित मॅश करून घेतलं आणि तुम्ही फेसकडे लक्ष द्या। बऱ्याच ताई कमेंट करतात की फेसच झाला नाही, तर तुमच्या समोर मी अजिबात काही वेगळं तुम्हाला लक्षात येत असेल काही वेगळं केलेलं नाहीये, तुमच्या समोर हे सगळं काही मी करते आणि तुम्हाला फेस दिसतोय, मी काही हलवलेलं नाही, फक्त काय केलंय मॅश केलेलं आहे आणि त्यानंतर काय केलंय जो पण आतमध्ये जे पण भाग होते तो आपण या पद्धतीने वेगळा करून घेतलेला आहे आणि ते आपल्याला लगेच फेकायचं नाहीये। बघा आता बघा इथं आपण हा जो आता कढईमध्ये शॅम्पू बनवलेला आहे तो आता गाळून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित गाळून घेऊ,
जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कपड्याने सुद्धा गाळू शकता। कपड्याने गाळल्यामुळे होतं काय की कुठलेच कण यामध्ये येत नाहीत आणि जास्त प्रमाणामध्ये जर शॅम्पू तुम्ही बनवत असाल तर कपड्यानेच ताईंनो गाळून घ्या, गाळणीने वगैरे गाळू नका। कारण की गाळणीने होतं काय की चला 1 महिन्यासाठी वगैरे तुम्ही बनवत असाल तर ठीक आहे, गाळणीने गाळा या पद्धतीनं। पण जर तुम्ही 6 महिन्यासाठी वगैरे शॅम्पू बनवून ठेवत असाल तर नक्की तुम्ही कपड्यानेच म्हणजेच की वस्त्रगाळ करून घ्या, जेणेकरून कुठलाच पार्ट, कुठलाच भाग किंवा कुठलेच कण यामध्ये या शॅम्पूमध्ये येणार नाहीत। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला शॅम्पू गाळून घ्यायचा आहे। आणि जो चोथा आपण बाजूला ठेवलेला आहे ना, त्याला परत आता प्रोसेस करायची आहे। आता ते काय करायचं ते पण सांगते। पण हा जो शॅम्पू आहे तयार झालेला तुम्हाला दिसतोय किती चिकट आणि एकदम प्रॉपर पद्धतीनं आपण बनवून तयार केलेला आहे। आणि त्यामुळे या शॅम्पूचे जे गुण आहेत, बाहेरचा मार्केटचा जो शॅम्पू असतो त्यामुळे त्यापेक्षा कितीतरी पटीने हा शॅम्पू जो आहे तो चांगला असणार आहे ताईंनो। तर त्यामुळे घरच्या घरी जर तुम्हाला वेळ असेल तर मी घरच्या घरी अशा पद्धतीने शॅम्पू करून वापरायला लागा। तुमचे केस जे आहेत म्हणजे पांढरे जर झाले असतील, अकाली पांढरे जर केस झाले असतील तर ते काळे होतात, शिवाय हेअरफॉल जर होत असेल तर तो सुद्धा बंद होतो आणि केस लांब आणि दाट व्हायला मदत होते। आता यासाठी ज्या पण वस्तू वापरलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मी तुम्हाला टॅग केलेल्या आहेत। तुम्हाला जो स्क्रीनवरती बाण दिसतोय त्याला तुम्ही क्लिक करू शकता आणि त्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करू शकता, म्हणजेच की तुम्ही त्या वस्तूंपर्यंत पोहोचू शकता आणि तिथून तुम्ही त्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करू शकता। तर बघा आता हा चोथा जो उरलेला होता परत आपण कढईमध्ये घालायचा आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय। बघा मी सांगितलं होतं थंड पाणी कधी घालायचं, आपण जो शॅम्पू तयार केलेला आहे त्यामध्ये अजिबात थंड पाणी नाहीये। आता इथं आपण थंड पाणी घालतोय कारण की या पाण्याला परत या सगळ्या वस्तूंना शिजवून घ्यायचं आहे। जवळपास यामध्ये बराच अर्क राहिलेला असतो तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित, कारण की सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या थोड्या का होईना महाग असतात आणि त्यामुळे अजिबात वेस्ट व्हायला नको आपले पैसे, त्यामुळे परत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। जवळपास मी 1 लिटर पाणी घातलेलं आहे। तुम्हाला फेस बघा, ज्या पण ताईंना फेसाची समस्या असते की फेस होतच नाही, घरच्या शॅम्पूमध्ये फेस होतच नाही, अशी ज्यांची पण समस्या असते किंवा ज्यांना पण असं वाटतं त्यांचा जो समज आहे तो दूर झालेला असेल, कारण की फेस भरपूर प्रमाणामध्ये या शॅम्पूचा होतो। आता बघा इथं तुम्हाला दिसतोय या पद्धतीने आपला शॅम्पू जो आहे तो रेडी आहे। तर हा वरचा जो आहे तो फेस आहे आणि खाली जो दिसतोय तुम्हाला शॅम्पू दिसतोय। थोडा वेळ जर तुम्ही हे असंच ठेवला तर तुम्हाला प्रॉपर जो शॅम्पू राहिले शिल्लक दिसेल तो असणार आहे, पण यामध्ये थोडंसं फेस आहे आणखी, त्यामुळं तुम्हाला असं वाटेल की हा एवढा गाढा शॅम्पू आहे का किंवा हा संपूर्ण शॅम्पू आहे का, तर तसं नाही, यामध्ये फेस सुद्धा आहे। थोडासा वेळ आपल्याला याला सेट व्हायला द्यावं लागेल। तर बघा हा शॅम्पू आपला तयार आहे आणि ते आता आपण कढई जी ठेवली त्याच पद्धतीने पूर्वी ज्या पद्धतीने आपण शिजवून घेतलेला आहे त्या पद्धतीने परत गाळून आपण घेऊ शकतो। याला शिजवून व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने टाइम देऊन शिजवायचा आहे। इथं टाइम तुम्हाला थोडासा काढावा लागेल ताईंनो, जर तुम्ही टाइम नाही काढलात तर हा शॅम्पू जो आहे तो व्यवस्थित बनणार नाही किंवा टिकणारा नाहीये। त्यामुळे थोडासा वेळ नक्की द्या आणि घरच्या घरी अशा पद्धतीने खूप जास्त चांगला रिझल्ट देणारा तुम्ही शॅम्पू खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता। तर बघा इथे एक बॉटल भरलेली आहे, परत मी त्या पद्धतीने सगळा शॅम्पू बनवून घेतलेला आहे। आता हा वापरायचा कसं बघा, पाणी घ्यायचं एका बाउलमध्ये किंवा एका मगामध्ये आणि जेवढा पण शॅम्पू घेतो त्याच्या 4 पट आपल्याला शॅम्पू घ्यायचा आहे। जवळपास 3 ते 4 पळ्या तुम्ही शॅम्पू वापरायचं, थोडंसं जास्त घ्यायचं आहे जेणेकरून आपले केस जे आहे ते क्लीन होतील। तर अशा पद्धतीने हा घरच्या घरी आपण शॅम्पू बनवून तयार केलेला आहे आणि हाच शॅम्पू जर तुम्ही नियमित वापरलात तर तुमच्या केसांच्या बऱ्याच समस्या या शॅम्पूने कमी होतील। तर लक्षात आला असेल की हा शॅम्पू कसा बनवलेला आहे, कसा वापरायचा आहे। आठवड्यातून तुम्ही 2 वेळा 3 वेळा जेवढ्या पण वेळा शॅम्पू वापरणार आहे तर हाच शॅम्पू वापरायचा आहे। दुसरा रेडीमेड शॅम्पू जो आहे तो शक्यतो ताईंनो वापरू नका। तर शॅम्पू रेडी आहे। आता दुसरा जे आपल्याला बनवायचं आहे ते आहे तेल। बघा शॅम्पू तयार झाला, आता तेल तितकंच महत्त्वाचं आहे। आठवड्यातून तुम्ही किती वेळा तेल लावता ते पण महत्त्वाचं आहे। 2 वेळा लावा, 3 वेळा लावा, जेवढ्या पण वेळा लावता, डेली सुद्धा तेल लावू शकतो आपण। जर तुम्ही घरी राहत असाल तर डेली तेल लावू शकतो। तर बघा इथं जास्वंदाचं एक फूल आलेलं आहे आणि आपल्याला या तेलासाठी जास्वंदाची फुलं लागणारी आहेत। तर इथं मी एक जास्वंदाचं फूल घेतलेलं आहे आणि बाकीचे पण फुलं आहेत माझ्याकडे जे की मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते। तर तेल कसं बनवायचं आणि केसांना तेलाची खरंच ताईंनो खूप गरज आहे, त्यामुळे तेल सुद्धा आपण व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे। तर यासाठी कडुलिंबाची पानं घेतलेली आहेत, 2 आवळा, कढीपत्ता, अंदाजे 10 ते 12 फुलं। जर हे फुलं तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही जास्वंदाची पावडर सुद्धा वापरू शकता। 1
संत्रा आणि एक कांदा, लाल पाटीचा कांदा आणि जास्वंदाची पानं, कोरफड आणि इथं तुम्हाला दिसतं हे भिजलेला मेथीदाणा। तर या सगळ्या वस्तू आपल्याला लागणाऱ्या आहेत। भिजलेला मेथीदाणा जो आहे तो रात्री मी भिजायला ठेवला होता आणि व्यवस्थित तो भिजून फुललेला आहे। आता या सगळ्या वस्तू ज्या आहेत जवळपास यावरती बरीच धूळ असते, त्यामुळे आपण शक्यतो याला काय करायचंय, व्यवस्थित पाण्यामध्ये धुवून घ्यायचे। तुम्हाला यावरती दिसते कडुलिंबाच्या पानावरती खूप जास्त धूळ साचलेली आहे आणि ह्या धूळ वगैरे असं ठेवायचं नाहीये, तर शक्यतो तुम्ही पुसून घ्या किंवा धुवून घ्या। तर मी इथं पाण्यामध्ये धुवून घेते। आणि आपण जी कोरफड घेतलेली आहे ना ती सुद्धा मी 10 ते 15 मिनिट पाण्यामध्ये ठेवली होती। त्याचा जो पिवळा भाग असतो कोरफडीचा, म्हणजे की द्रव येतो ना जिथून आपण कट केलेली आहे कोरफड, तो पिवळा द्रव आपल्याला तेलामध्ये ठेवायचं नाहीये किंवा घालायचं नाहीये। त्यामुळे व्यवस्थित कोरफड सुद्धा सुरुवातीला धुतली होती, परत एकदा धुतलेली आहे। सगळ्या वस्तू धुवून घेतलेल्या आहेत आणि आता बघा आपल्याला काय करायचंय, या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही कट करून घेऊ शकता। ताईनो, हे जे तेल आहे यामध्ये जास्वंदाची फुलं आहेत, आवळा आहे, कोरफड आहे, कढीपत्ता आहे, जास्वंदाची पानं आहेत, कडुलिंबाची पानं आहेत, मेथी दाणा आहे आणि संत्रा सुद्धा आहे, संत्र्याची साल सुद्धा आहे। त्यामुळे हे जे तेल आपण बनवतोय ते खूप जास्त इफेक्टिव्ह ठरणार आहे तुमच्या हेअर ग्रोथसाठी, हेअरफॉल कमी करण्यासाठी। शिवाय मेथी दाणा जो आहे किंवा आता इथं आपण कडुलिंबाची पानं जी घेतलेली आहे, डॅन्ड्रफची समस्या जर असेल खूप जास्त, ती सुद्धा यामुळे कमी होते। तर या सगळ्या वस्तू शक्यतो जेवढ्या वस्तू मी घेतलेल्या आहेत तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू घ्या। कुठल्याही वस्तू ज्या आहेत त्या स्किप करू नका। त्यामुळे तुम्हाला एक चांगला रिझल्ट तुमच्या केसांवरती दिसणार आहे, जे तेल आपण बनवून तयार करणार आहोत त्यापासून। तर बघा इथं जास्वंदाची फुलं वगैरे घेतलेली आहेत। जर परत सांगते मी, जर तुमच्याकडे जास्वंदाची फुलं नसतील, बऱ्याच ठिकाणी मिळत नाहीत जास्वंदाची फुलं, विकत पण मिळत नाहीत, त्यामुळे तुम्ही काय करू शकता, जास्वंदाची पावडर जी आहे ती ऑनलाईन मिळते तुम्हाला। मी इथं टॅग करेन तुम्हाला स्क्रीनवरती, बाण जो दिसतोय त्याला तुम्ही क्लिक केल्यानंतर सगळ्या वस्तू तुम्हाला मिळतील ज्या आपण मी वस्तू वापरलेल्या आहेत त्या। तर जास्वंदाची पावडर वापरू शकता। बऱ्याच जणींना जास्वंदाची फुलं मिळत नाहीत, त्यांच्यासाठी सांगते। आणि ज्यांच्याकडे जास्वंदाची फुलं आहेत, सुकलेली सुद्धा फुलं तुम्ही घेऊ शकता, वाळलेली फुलं घेऊ शकता, काहीच हरकत नाही। पण जर फ्रेश मिळत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे, तर फ्रेश वापरा। आणि त्यानंतर आवळा, कोरफड या सगळ्या वस्तू आपण या पद्धतीने कट करून घेऊ। मोठाड कट करायच्यात, अशा काय बारीक खूप बारीक कट करायची गरज नाहीये। तर बघा आवळा जो आहे तो सुद्धा मी फ्रेश वापरलेला आहे। आवळा सुद्धा तुमच्याकडे नसेल, फ्रेश जर नसेल, तर तुम्ही सुका सुद्धा आवळा घेऊ शकता। म्हणजे वाळलेला आवळा जो असतो तो सुद्धा मिळतो ऑनलाईन, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। पण शक्यतो होता होईल तेवढं काय करायचं, आपल्याला फ्रेश वस्तूंचा वापर यासाठी करायचा आहे। आणि या तेलाच्या नियमित वापराने ताईंनो तुमचे केस कितीही म्हणजे स्टॉप झाले असेल, तुमची वाढ केसांची स्टॉप झाली असेल, तरी सुद्धा हेअर ग्रोथ होणारी आहे या तेलामुळे। पण एवढंच करायचंय, एकदा वापरलं, 8 दिवस वापरलं, 15 दिवस वापरलं आणि रिझल्ट तुम्हाला दिसला नाही असं जर तुम्ही म्हणला तर चालणार नाही। याला नियमित जवळजवळ 3 ते 4 महिने फॉलो करायचं या तेलाला। शॅम्पू तुम्ही वापरला, हे तेल वापरलं तर याचे म्हणजे या सगळ्याच्या वस्तू आपण वापरतो त्याचे फायदे जे आहेत ते डबल तुम्हाला मिळणारे आहेत। हेअर ग्रोथ थांबलेली असेल तर ती हेअर ग्रोथ म्हणजे परत तुमचे केस जे आहेत ते लांब व्हायला, वाढायला सुरुवात होते। तर बघा संत्रा सुद्धा घेतलेला आहे, संत्र्याची साल जी आहे ती सुद्धा सुकलेली साल ऑनलाईन मिळते, तुम्ही ती सुद्धा वापरू शकता। आणि इथं कांदा जो घ्यायचा आपल्याला या पद्धतीनं लाल पाटीचा, म्हणजे की हा डार्क पिंक कलरचा जो कांदा असतो तोच आपल्याला घ्यायचा आहे। पांढरा कांदा वगैरे यासाठी वापरायचा नाही। सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मोटार मी कट करून घेतलेल्या आहेत। आणि आता या सगळ्या वस्तू आपल्याला काय करायचंय, मिक्सरला वाटून घ्यायच्या आहेत। एकदम बारीक पेस्ट करा आणि त्यानंतर बघा मोठं मिक्सरचं जे भांडं असतं त्यामध्ये तुम्ही हे वाटू शकता। आणि इथं तुम्हाला हा जो मेथीदाणा दिसतोय तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे। शक्यतो आपल्याला पाणी घालायची गरज पडणार नाही, कारण की इथं कांदा आहे, इथं कोरफड आहे, पानं आहेत, त्यामुळं पाणी घालायची गरज अजिबात आपल्याला भासणारी नाहीये। जर तुम्हाला पाणी घालायची गरज वाटली तर तुम्ही काय करू शकता, हा मेथीदाणा जो भिजवलेला आहे त्यातलं जे पाणी उरलेलं आहे ते पाणी तुम्ही यासाठी वापरू शकता। तर चला आता याला सगळ्या वस्तूंना बारीक वाटून घेऊ, म्हणजेच की याचं वाटण तयार करू आपण।
आता इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते ताईंनो, कारण की सांगते तुम्हाला, कारण की बघा इथं मी जे पण तुम्हाला तेल शेअर करते म्हणा, किंवा इथं तुम्हाला मास्क बनवणार आहे पुढं मी, किंवा टॉनिक बनवणार आहे, हेअर टॉनिक म्हणू शकतो आपण त्याला, किंवा अगोदर जे आपण शॅम्पू बनवलेला आहे, असं काहीच नाही की याच वस्तू वापराव्या। माझ्या चॅनलवरती भरपूर साऱ्या अशा रेमेडी आहेत, तुम्ही ज्या की कुठलीही एक उचलू शकता, पिकअप करू शकता आणि त्या तुम्ही इथं फॉलो करू शकता। म्हणजे की आता हे जे तेल बनवलं आहे हेच तेल बनवलं पाहिजे असं काहीच नाही, तुमच्या गरजेनुसार। तुम्हाला जर एखादी समस्या असेल, खूप जास्त कोंड्याची समस्या असेल, तर त्यावरती मी तेल शेअर केलेलं आहे, तुम्ही ते तेल यूज करू शकता। किंवा तुमचे जे केस आहेत ते अर्ध्यातून तुटत असतील किंवा गळत असतील, त्यावरती सेपरेट तेल शेअर केलेलं आहे, जे की जास्तीत जास्त मी कढीपत्त्याचा वापर करून बनवलेला आहे, ते तुम्ही तेल इथं फॉलो करू शकता किंवा ते तेल इथं वापरू शकता। असं काहीच नाही की हेच तेल वापरावं, पण हे जे तेल आता बनवतोय ते जे तेल आहे ते बऱ्याच समस्यांवरती उपाय ठरू शकतं, त्यामुळे मी हे तेल तुम्हाला इथं सजेस्ट करते। तर बघा इथं वाटण आपलं वाटून तयार आहे, पाणी घालायची अजिबात गरज भासली नाही। जर तुम्हाला गरज भासली तर मेथी दाण्याचं जे पाणी उरलेलं आहे ते पाणी तुम्ही इथं वापरू शकता। तर बघा व्यवस्थित आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचंय, एक कढई घ्यायची आहे। तर लोखंडाची कढईचा शक्यतो आपल्याला वापर करायचा आहे, इथं मी लोखंडाच्या कढईचाच वापर करत आहे। जर तुमच्याकडे नसेल तर थोड्या प्रमाणामध्ये एखादा तुम्ही काय करू शकता, तवा जो असतो, खोलगट तवा जो असतो तो सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता। तर बघा लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला काय घालायचंय, खोबऱ्याचं तेल घालायचंय। आता तुम्ही म्हणसाल की इथं आम्ही मोहरीचं तेल वापरू का, इथं आम्ही दुसरी कोणती तेल वापरू द्या का, तर तसं अजिबात नाही, शक्यतो आपल्याला खोबऱ्याचं तेलच वापरायचं आहे। होतं काय बघा, जे पण तेल आपण इथं वापरतोय आता शक्यतो मी परत सांगते की खोबऱ्याचं तेल आपल्याला वापरायचं आहे। खोबऱ्याच्या तेलामध्ये या ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत, जे पण आपण वाटण तयार केलेलं आहे त्याचे गुण उतरायला, पटकन उतरायला मदत होते, त्यामुळे इथं आपल्याला खोबऱ्याच्या तेलाचाच वापर करायचा आहे। पण जर तुमचे केस खूप जास्त ड्राय असतील, खूप जास्त कोरडे होत असतील, तर तुम्ही इथं अर्ध खोबऱ्याचं तेल आणि अर्ध मोहरीचं तेल वापरू शकता। पण नॉर्मल केस जर असतील, म्हणजे एवढं काही तुम्हाला केसांच्या ड्रायनेस जर एवढी समस्या नसेल, तर तुम्ही काय करू शकता, सरळ संपूर्णच्या संपूर्ण आपल्याला खोबऱ्याचं तेल वापरायचं आहे। तर इथं मी पाव किलोच्या जवळपास खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे, म्हणजे 200 ग्राम आहे हे तेल, तर 200 ग्राम खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बघा, जर तुम्हाला अंदाज येत नसेल की तेल किती गरम झालंय, हे जर अंदाज येत नसेल तर थंड तेलामध्येच वाटण घालायचे। आणि जर तुम्हाला थोडाफार अंदाज येत असेल की तेल हलकसं कोमट झालंय, तर तुम्ही हे गॅसवरती ठेवून हे वाटण जे आहे ते घालू शकता। पण खूप जास्त जर तेल गरम झालं ताईंनो, तर होतं काय की तेल जे आहे, आपण जेव्हा वाटण घालायला जातो तेव्हा तेल जे आहे ते उडतं आपल्या हातावरती, चेहऱ्यावरती उडू शकतं आणि त्यामुळे आपल्याला दुखापत होऊ शकते। त्यामुळे शक्यतो आपण प्रयत्न काय करायचे, जर तुम्हाला तेलाचा अंदाज अजिबातच येत नसेल तर तुम्ही सरळ थंड तेलामध्ये वाटण घालून टाका। पण जर तुम्हाला स्वयंपाकाची वगैरे जर सवय असेल, आता बऱ्याच मुली ज्या असतात त्यांना नवीन असतात, त्यांना लक्षात येत नसतं, पण ज्या पण ताई स्वयंपाक वगैरे करत असतात त्यांना लक्षात अंदाज असतो की तेल कितीपर्यंत गरम झालेलं आहे। तर हलकंसं इथं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मी हे वाटण घातलेलं आहे। खूप जास्त कडक, लक्षात ठेवायचं आहे, खूप जास्त कडक झाल्यानंतर अजिबात हे वाटण घालायचं नाही। जर चुकून जर तेल खूप कडक झालं तर थोडंसं थंड होऊ द्या, गॅस बंद करा, थंड झाल्यानंतर मग तुम्ही हे जे वाटण आहे ते तेलात घालू शकता। पण खूप कडक तेलामध्ये हे घालून काहीच फायदा नाही, हे वाटण तर जळणारच, शिवाय तुमच्या हाताला, चेहऱ्याला वगैरे दुखापत होणार, तेल उडणार। त्यामुळं ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा। तर बघा आता वाटण घातलेलं आहे, आता इथं आपल्याला काय करायचं, स्लो गॅसवरती हे शिजायला ठेवायचं आहे। थोडासा वेळ नक्की लागतो, कारण की सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या कच्च्या आहेत आणि या प्रॉपर शिजायला वेळ द्यावा लागणार आहे। म्हणून सांगते की जेव्हा पण आपण तेल बनवतो, जेव्हा पण आपण शॅम्पू बनवतो, तेव्हा प्रॉपर थोडासा वेळ काढा स्वतःसाठी आणि त्यानंतरच या वस्तू ज्या आहेत त्या बनवायला घ्या। नाहीतर घाई गडबडीमध्ये तुम्ही जर हे तेल बनवत असाल किंवा अशा पद्धतीचे शॅम्पू बनवत असाल तर तुम्हाला व्यवस्थित रिझल्ट मिळणार नाही। तर बघा अधूनमधून या पद्धतीने चमचा हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली चिटकू नये, कुठलाही मसाला म्हणा किंवा हे वाटण जे आहे ते खाली चिटकू नये, म्हणून आपल्याला या पद्धतीने चमचा हलवत या तेलाला शिजवून घ्यायचं आहे। 20 ते 25 मिनिट जातील तुमचे, पण व्यवस्थित हे जे आहे सगळे गुण जे आहेत ते तेलामध्ये उतरले पाहिजे।
अजिबात मसाला जळाला की मग ते काहीच फायद्याचं नाही आहे, तुम्हाला रिझल्ट मिळणारच नाही आहे. म्हणून जळू द्यायचं नाही आहे, शिजवून घ्यायचं आहे म्हणू शकतो आपण. मला बऱ्याच ताईंचे कमेंट येतात की ताई आम्ही इतका महागाचा शॅम्पू वापरला, इतक्या महागाचं तेल वापरलं, अक्षरशः 1,500, 2,000, 3,000चे शॅम्पू किंवा तेल ते वापरतात, पण रिझल्ट त्यांना शून्य असतो. आणि त्यामुळे सांगते ताईंनो, एवढे पैसे घालत बसण्यापेक्षा आपण खूप साध्या सोप्या पद्धतीनं थोडासा वेळ दिला की या अशा वस्तू ज्या आहेत त्या बनवू शकतो. या रेमेडीज खूप सोप्या असतात पण रिझल्ट मात्र खूप छान असतात आणि आपल्याला फायदा मिळणार असतो. जसा आपला वेळ जातो तसा फायदा सुद्धा मिळतो. त्यामुळे थोडासा वेळ स्वतःसाठी काढून ठेवत जा आणि स्वतःला थोडासा वेळ द्यायला नक्की शिका. तर बघा, आता हे तेल जे आहे ते आपण बनवतोय आणि परत सांगते की तेल अजिबात आपल्याला जळू द्यायचं नाही, थोडासा वेळ नक्की द्या. तर अशा पद्धतीनं जेव्हा तुम्हाला दिसतोय इथं खूप फेस आल्यासारखं दिसेल. आता फेस काय येतोय तर हे आणखीन सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या कच्च्या आहेत. जसं जसे या वस्तू ज्या आहेत त्या शिजत जातील, यातला पाण्याचा अंश जो आहे तो कमी होत जाईल, तसं तसा हा फेस सुद्धा तुम्हाला कमी कमी होत जाताना दिसणार आहे. पण अजिबात गॅस जो आहे तो स्लोवरून मीडियमपर्यंत सुद्धा जाता कामा नये. स्लो म्हणजे स्लोच ठेवायचा आहे. तर बघा, व्यवस्थित शिजवून घेऊ आणि आता तुम्हाला लक्षात येते की फेस जो आहे तो कमी कमी होत जाणार आहे यानंतर. आता तुम्ही म्हणाल की एखादी वस्तू आमच्याकडे नसेल तर काय करावं, बनवता येईल का नाही तेल? शक्यतो परत सांगते, सगळ्या वस्तू आपल्याला मिळालेल्या बऱ्या. जर एखादी वस्तू मिळालीच नाही तर असं काहीच नाही की या एखाद्या वस्तूशिवाय हे तेल बनणारच नाही, तर बनवू शकतं. पण तो जो गुण आहे त्यामध्ये कमी असणारच आहे तेलामध्ये. त्यामुळे शक्यतो मिळाल्या तर सगळ्या वस्तू घ्या, जर नाही मिळाल्या तर मग एखादी वस्तू स्किप करू शकता. बघा, आता सुरुवातीला तुम्हाला हे थोडंसं सॉफ्ट झाल्यासारखं दिसेल, म्हणजेच की एक 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्हाला या सगळ्या वस्तू सॉफ्ट झालेल्या दिसणार आहेत. आणि नंतर जसं जसं आपण शिजवत जाऊ तसं तसं या ज्या वस्तू आहेत परत तुम्हाला हार्ड होताना दिसणाऱ्या आहेत, म्हणजेच की थोडासा हलकासा क्रंचीपणा यामध्ये येणार आहे. तिथपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे याला. तर या 4 ज्या वस्तू मी तुमच्याशी आता या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत, आठवडाभर तुम्ही या 4 ज्या वस्तू मी सांगते त्या पद्धतीने लावत गेला तर तुमचे केस जे आहेत ते वाढणारे तर आहेच, पांढरे केसांची जर समस्या असेल ते सुद्धा काळे होणारे आहेत. शिवाय सगळ्याच्या सगळ्या समस्या या 4 फक्त मोजून 4 वस्तू जर तुम्ही नियमित लावलात तर सगळ्या समस्या ज्या आहेत त्या कमी होताना दिसणाऱ्या आहेत. तर बघा, आता व्यवस्थित याला शिजवून घेऊ. आणि जर ताईंनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण की माझे व्हिडिओ असे काही खूप किचकट नसतात. खूप साध्या सुटसुटीत भाषेमध्ये मी तुम्हाला सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगते. म्हणजेच की खूप किचकट रेसिपी रेमेडी तुमच्याशी इथं अजिबात शेअर करत नाही. खूप साध्या साध्या सोप्या वस्तू ज्या आहेत त्याच मी शेअर करत असते, जेणेकरून आजूबाजूच्या परिसरामध्ये या सगळ्या वस्तू आपल्याला मिळतील आणि आपण खूप सोप्या पद्धतीनं अशा पद्धतीनं ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ते बनवून घरच्या घरी वापरायला सुरुवात करू. खूप महागड्या वस्तूंचा सुद्धा मी वापर जो आहे तो टाळते. एखाद्या वस्तू बघा काही खूप महागड्या असतात, रिझल्ट सुद्धा मिळतो, पण बघा त्या आपल्या आजूबाजूला मिळत नाहीत म्हणा, किंवा त्या परवडणाऱ्या सुद्धा नसतात. त्यामुळे शक्यतो प्रयत्न करते की कमीत कमी किमतीच्या वस्तू वापरून जास्तीत जास्त रिझल्ट मिळवण्याचा प्रयत्न आपण इथं करतोय. तर बघा, आता तेल जे आहे ते जवळपास 90% शिजलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा आता आपल्याला थोडा वेळ शिजायला द्यायचा आहे, कारण की हे जो मसाला आहे तो आणखीन व्यवस्थित क्रंची झालेला नाहीये. त्यामुळे थोडासा वेळ आणखीन देऊ आणि त्यानंतर हे सगळ्या वस्तू शिजल्या की बघा तेलाचा कलर जो आहे तो अशा पद्धतीचा येतो. ना पिवळा असतो ना हिरवा असतो, तर मधला कलर तुम्हाला या तेलाला मिळणार आहे. कधी पण आपण अशा पद्धतीचे जे तेल बनवतो त्याच्या कलरकडे आवर्जून लक्ष देत जा. काही तेल जे आहे ते हिरवी बनतात, काही तेल जे आहे ते पिवळी बनतात, काही तेल जे आहे ते ऑरेंज बनतात, काही तेल लाल बनतात. तर ज्याचा त्याचा गुणधर्म वेगवेगळा असतो आणि त्यामुळे त्या पद्धतीची ती तेल बनतात. जर आपल्याला तेल जो आहे ते पिवळ्या रंगाचा हवा असेल आणि आपला रंग झाला चॉकलेटी ब्राऊन कलर झाला तर मग ते काहीच उपयोगच नाही, कारण की तेल तिथं जळालेलं असतं. त्यामुळे बाकीच्या वस्तूकडे लक्ष देत देत आपल्याला तेलाच्या रंगाकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. तर ताईनो आता हे आपल्याला रात्रभर बघा गॅस बंद केला आणि आता रात्रभर हे आपल्याला कढईमध्येच ठेवायचं आहे, लोखंडाच्या कढईमध्येच ठेवायचे आणि सकाळ उठून तुम्ही याला गाळून घेऊ शकता. आता याचा कलर बघा, अजिबात कुठल्याही प्रकारचं फिल्टर वगैरे इथं मी वापरत नाही, जेणेकरून तुम्हाला लक्षात यावा कलर वगैरे, म्हणून फिल्टर न वापरता तुम्हाला इथे दाखवते मी की
याचा कलर जो आहे तो कसा आहे थोड्या वेळात दाखवते। गाळल्यानंतर तुम्ही वस्त्रगाळ करून घेऊ शकता। शक्यतो अशी तेलं जी आहे ती वस्त्रगाळ करून घ्या, कारण की यामध्ये कांद्याचा वगैरे अंश असतो आणि तो जर तेलामध्ये गेला की तेल जे आहे ते जास्त दिवस टिकत नाही। त्यामुळे शक्यतो अशी तेलं जी आहे ती कपड्याने गाळून घ्यात जा। तर बघा आता व्यवस्थित आपल्याला तेल जे आहे ते खाली मिळणार आहे। पिळून पिळून यातलं तेल जे आहे ते सगळं तेल जे आहे ते आपल्याला काढायचं आहे। तर तुमच्या लक्षात येत असेल तेलाचा रंग, पण तरी सुद्धा मी नंतर दाखवणार आहे की परफेक्ट त्या पद्धतीचं तेल आपल्याला ठेवायचं आहे, त्या पद्धतीचा रंग आपल्या तेलाला आला पाहिजे। आता इथं फक्त आपण काय घातलेलं आहे तर खोबऱ्याचं तेल घातलेलं आहे। जर तुम्ही इथं मोहरीचं तेल वापरलात तर याचा रंग जो आहे तो वेगळा असणार आहे। पण जेव्हा आपण खोबऱ्याचं तेल वापरतो तेव्हा कसा रंग हवा ते मी तुम्हाला दाखवणार आहे। जवळून एकदम जवळून दाखवते, म्हणजे तुम्ही अजिबात तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही। तर बघा ताईंनो, आपलं तेल जे आहे ते तयार आहे आणि हे तेल आपल्याला आठवड्यातून जवळजवळ 3 वेळा लावायचं आहे। जर 3 वेळा शक्य नसेल तर 2 वेळा लावा, आणि जर तुम्हाला दररोज शक्य असेल तेल लावणं तर दररोज लावा, काही हरकत नाही। ते केस जे आहेत ते मजबूतच होणारे आहेत किंवा केस जे आहेत ते वाढणारे आहेत। पण तुम्ही प्रदूषणमध्ये वगैरे बाहेर जात असाल, कामावरती जात असाल तर तुम्ही शक्यतो आठवड्यातून एकदा तेल लावा, आणि जर शक्य असेल तर 2 वेळा लावा। तर बघा आता तुम्हाला दाखवते मी जवळून तेलाचा रंग जो आहे तो कसा आहे। तर बघा इथं साधारणतः आपण 200 ग्राम तेल घेतलं होतं आणि तेवढंच तेल आपल्याला इथं मिळणार आहे। कमी वगैरे होणार नाही, होऊ शकते थोडंसं कमी होईल, कारण की ज्या पण वस्तू आपण शिजवून घेतलेले आहे त्यासोबत सुद्धा थोडं तेल जे आहे ते जाणार आहे, आणि तेलाचा रंग बघा हा असा यायला हवा। तर तेल आपलं तयार आहे। हे तेल जे आहे ते आपल्याला आठवडाभर लावायचं आहे आणि त्यानंतर हलक्या बोटाने मसाज करायचे। बघा मसाजला मी नेहमी सांगते तुम्हाला की मसाज तेल लावल्यानंतर नक्की करत जा। तर मसाज सुद्धा आपल्याला चुकायचा नाहीये, मसाज आपल्याला करत राहायचा आहे। तर तेल तयार आहे, याला झाकून ठेवू। आता दुसरी म्हणजे तिसरी जी रेमेडी आहे ती कशाची आहे तर आपल्याला एक मास्क बनवायचा आहे, आणि मास्क बनवण्यासाठी आपण काय करतोय ताईंनो, इथं कोरफड घेतलेली आहे आणि कोरफडीचा आपल्याला मास्क बनवायचा आहे, आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवायचं आहे। साधं जर तुम्हाला कोरफडीचं मास्क सुद्धा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता, सरळ सरळ केसांना कोरफड लावू शकता। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे जेव्हा व्हिडिओ बनवते तेव्हा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कोरफड जेवढा फायदा देते तुमच्या केसांना तेवढा फायदा कुठलाच पदार्थ देऊ शकत नाही। त्यामुळे कोरफड हा जो घटक आहे तुमच्या केसांच्या म्हणजे तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये नक्की ठेवा। तर बघा आता हे किती वेळा लावायचं आठवड्यातून, तर आठवड्यातून तुम्ही एकदा लावू शकता तुमचे जर केस स्ट्रॉंग असतील तर, आणि जर तुमचे केस थोडेफार कमजोर असतील तर तुम्ही 10 दिवसातून सुरुवातीला जर तुम्ही लावत असाल तर 10 ते 12 दिवसानंतर तुम्ही हे लावू शकता। पण जर तुमचे केस बऱ्यापैकी चांगले असतील किंवा केस गळतीचा ही जी समस्या आहे ती नसेल तर तुम्ही आठवड्यातून याला एकदा का होईना नक्की लावा, हे रुटीनमध्ये नक्की घ्या। तर बघा कोरफड जी घेतोय आपण ती शक्यतो आपल्याला कोरफडीच्या पानावरती पांढरे टिपके जे असतात तशा पद्धतीची कोरफड घ्यायची, ती देसी असते, आणि खूप मोठे पानं असतात ते शक्यतो तशी कोरफड तुम्ही वापरू नका, कारण की आपल्याकडे जे देशी कोरफड मिळते त्याचे गुण खूप जास्त चांगले असतात, म्हणजे खूप जास्त गुण आपल्याला आपल्या केसांना मिळू शकतात। त्यामुळे शक्यतो देसी कोरफडीचा वापर करा। आता इथं बघा कोरफड धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर कोरफड कट करून घ्यायची आहे। सालीसहित कट करून घ्या, नाही जर तुम्हाला नको वाटत असेल साल वगैरे तर तुम्ही मधला गर सुद्धा घेऊ शकता, पण शक्यतो तुम्हाला जर कोंड्याची समस्या असेल तर तुम्ही सालीसहित ही कोरफड घ्यावी असं मी तर सांगेन, कारण की साल जी आहे ती खूप जास्त कडवट असते, कडू असते, आणि त्यामुळे मधला गर जो आहे तो त्याला चवच नसते अजिबात, पण जी साल आहे ती खूप जास्त कडू असते, त्यामुळं सालीसहित घेतलेलं कधीही चांगलं। आणि इथं बघा आता मी थोडंसं अद्रक घेते, आणि अद्रक घालताना खूप काळजीपूर्वक घालायचे। अद्रक जे आहे थोडंसं किंचित तुकडा घालायचा असतो, जर मोठा तुकडा तुम्ही अद्रकचा वापरला तर तुमचे केस जे आहेत ते गळू सुद्धा शकतात, त्यामुळं अद्रक जे आहे ते खूप मोजकी वापरायची आहे। आता मी थोडासा तुकडा घातलेला आहे अद्रकचा, कट करून घेतला पातळ आणि यामध्ये घातलेला आहे। तर कोरफड झाली। अद्रक आणि कोरफड घेताना तुम्हाला जास्त प्रमाण ठेवायचं आहे, 1 2 3 म्हणजे पानं जी आहेत ती मोठी असतील तर 1 पान पुरेसं आहे, जर छोटी असतील तर 2-3 तुम्ही पानं घेऊ शकता। त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे, फ्रेश कढीपत्त्याचा इथं नक्की वापर करा, आणि या सगळ्या वस्तू आता आपल्याला मिक्सरला फिरवून काढायच्या आहेत।
इथं परत सांगते, शक्यतो आपल्याला पाण्याची आवश्यकता भासणार नाही. जर वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता. पण कोरफडीचा जो गर असतो त्यामुळे हे व्यवस्थित वाटलं जाऊ शकतं. तर बघा वाटून घेतलेलं आहे. वाटण आपलं तयार आहे आणि हे जे वाटण आहे एकदम बारीक वाटायचं आहे. कुठलेही कण आतमध्ये राहता कामा नये. आणखीन एक वस्तू यामध्ये ॲड करू शकता, ती म्हणजे कोणती, तर भिजलेला मेथीदाणा सुद्धा ॲड करू शकता. तर बघा वाटण या पद्धतीनं तयार झालेलं आहे आणि हे आता आपल्याला काय करायचंय, आठवड्यातून एकदा केसांच्या मुळांना आणि केसांना संपूर्ण केसाला सुद्धा लावायचं आहे. या पद्धतीनं बघा किती एकदम बारीक वाटलेलं आहे आणि असंच हे वाटण असलं तर व्यवस्थित लागलं जातं. जर हे मोठाट राहिलं तर व्यवस्थित लावता येत नाही. त्यामुळे सांगते की हे वाटण जे आहे ते व्यवस्थित प्रॉपर वाटलं गेलं पाहिजे. आणि हे तयार आहे वाटण केसांच्या मुळांना लावण्यासाठी. आता परत एक काळजी घ्यायची आहे, जेव्हा पण आपण हे वाटण जे आहे ते लावतो केसांच्या मुळांना किंवा केसांना, तेव्हा आपल्या केसांमध्ये खूप जास्त तेल असता कामा नये. खूप जास्त जर केसांना तेल लावलं असेल तर केस धुतल्यानंतर तुम्ही लावू शकता. परत केस जे आहे ते नॉर्मल पाण्याने धुवू शकता. पण केसांना थोडंफार जर तेल असेल तर तेव्हा मात्र तुम्ही लावू शकता बिनधास्तपणे. आणि जेव्हा तुमच्या केसांना खूप जास्त तेल असतं तेव्हा याचा रिझल्ट थोडासा कमी मिळतो आपल्याला. त्यामुळं लक्षात ठेवायचं की केसांना तेल असता कामा नये. असलं तर थोडंफार चालेल, पण जास्त तेल असेल तर तुम्ही केस धुवूनच ह्या पेस्टला केसांना लावा. तर अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. केसांना हे लावल्यानंतर साधारणतः आपल्याला 3 तास केसांना ठेवायचं आहे. जास्त पण ठेवायचं नाही, 3 तास पुरेसे आहेत. लावल्यानंतर हलका मसाज सुद्धा तुम्ही देऊ शकता. या पद्धतीने व्यवस्थित मसाज द्या आणि त्यानंतर केस जे आहेत ते बांधून ठेवा 3 तासासाठी आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने तुम्ही केस जे आहेत ते धुवून काढू शकता. इथं बघा या पद्धतीने बांधून ठेवा आणि त्यानंतर केस जे आहे ते 3 तासानंतरच धुवायचे आहेत. रात्रभर सुद्धा ठेवायचं नाही. परत सांगते तुम्हाला की रात्रभर सुद्धा याला ठेवायचं नाहीये. तर बघा आता चौथी जी वस्तू आपण बनवणार आहोत, चौथी जी आपली रेमेडी आहे ते आपण हेअर टॉनिक म्हणू शकतो. तर इथं बघा आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे, 1 चमचा मेथीदाणा घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडासा आपल्याला आवळा घ्यायचा आहे, सुकलेला आवळा. तर जर आवळा सुकलेला नसेल तुमच्याकडे, हा सुकलेला आवळा सुद्धा ऑनलाईन मिळतो. परत सांगते की सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मी टॅग केलेल्या आहेत. तुम्ही स्क्रीनवरती जो छोटासा त्रिकोण नाही म्हणता येत, तर जो छोटासा बाण दिसतोय त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या सर्वच्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करू शकता. तर बघा रात्रभर आवळा आणि मेथीदाणा भिजत ठेवलं होतं आणि त्यानंतर काय घालतोय यामध्ये आपण अर्धी मूठ कढीपत्ता घालतोय. अर्धी मूठ कढीपत्ता घालायचंय. त्यानंतर आपल्याला आपल्या जवळ जेवढी पण जास्वंदाची फुलं आहे, 2 असो, 3 असो, 4 असो, 1 सुद्धा असेल तरी चालेल, पण यामध्ये जास्वंदाचं फूल जे आहे ते अजिबात स्किप करायचं नाही. यासाठी आपल्याला जास्वंदाचं फूल घालायचंच आहे. सुकलेलं फूल असू द्या, वाळलेलं फूल असू द्या किंवा जास्वंदाची जर तुमच्याकडे काही नसेलच तर जास्वंदाची पावडर सुद्धा चालेल. पण जास्वंदाचं फूल किंवा जास्वंदाची पावडर यामध्ये स्किप करायची नाही. ही वस्तू जी आहे ती नक्की घालायची आहे आणि त्यानंतर हे गॅसवरती ठेवायचं शिजायला. स्लो गॅसवरती याला शिजवून घ्यायचं आहे. साधारणतः मी यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर हे शिजवून घ्यायचं आहे. स्लो गॅसवरती साधारणतः आपल्याला 5 ते 6 मिनिट याला शिजवायचं आहे आणि त्यानंतर थंड होऊ द्यायचं आहे. बघा हे जे टॉनिक आहे ताईंनो, तुमचा हेअरफॉल तर कमी करतच, शिवाय हेअर ग्रोथसाठी सुद्धा मदत करणार आहे. त्यामुळं हे जे टॉनिक आहे आठवड्यातून तुम्हाला एकदा केसांच्या मुळांना स्प्रे करायचा आहे. तर बघा व्यवस्थित शिजवून घेऊ. कढीपत्ता असतो, कढीपत्ता आहे त्यामुळे हेअरफॉल सुद्धा कमी होतो. शिवाय जास्वंदाचं फूल जे आहे ते आपल्या केसांसाठी खूप जास्त एक चांगलं ऑप्शन आपण म्हणू शकतो. तर जास्वंदाच्या फुलाचा वापर करत जा. जर तुमच्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये जास्वंदाची फुलं असतील तर तुम्ही जास्वंदाची फुलं वाटायची आणि त्याची पेस्ट जी आहे ती तुम्ही सरळ केसांना जर लावलात तर त्याचा खूप जास्त रिझल्ट जो आहे तो लवकर आणि पटकन मिळणारा असतो. त्यामुळे जास्वंदाच्या फुलाला तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये नक्की सामील करा ताईंनो. तर बघा व्यवस्थित शिजलेलं आहे. साधारणतः 5 ते 6 मिनिट शिजवलं. त्यानंतर हे गॅस बंद केलेला आहे. थंड होऊ देऊ किंवा फॅन खाली ठेवू. अर्ध झालेलं आहे पाणी यातलं आणि त्यानंतर हे गाळून घेतलेलं आहे स्प्रे बॉटलमध्ये. आणि हे जी स्प्रे बॉटल आहे आपल्याला केसांच्या मुळांना हे जे पाणी आहे ते स्प्रे करायचं आहे. पाणी म्हणा, टॉनिक म्हणा, काही म्हणा, हे स्प्रे करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट जो आहे तो खूप छान मिळणार आहे. सगळ्याच वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला चांगला रिझल्ट देणाऱ्या आहेत आणि लवकरात लवकर रिझल्ट मिळण्यासाठी याला नियमित तुम्ही नक्की वापर करा. 1-2दा वापर करून सोडू नका ताईंनो. नक्की याला रुटीनमध्ये सहभागी करा. आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.